नमस्कार. आज पहाटे 4 वाजता अस्मीचे बाबा तुळजापूरला जायला निघाले. म्हणून पुढचे 2 दिवस घरी फक्त अस्मी आणि मीच होतो. त्यांना बाय बोलून मी पुन्हा झोपले. सकाळी उठल्यावर अस्मी आणि मी मिळून ब्रश केला आणि मग नाश्त्यासाठी पोहे बनवले. मला असे साधे पोहे आवडतात, लाल तिखटाचे. म्हणून माझ्यासाठी तिखट आणि अस्मीसाठी फिक्के पोहे केले. नाश्ता झाल्यावर माझ्यासाठी जिरा ताक बनवलं. या कडक उन्हात खरंच सारखं काहीतरी थंड प्यावंसं वाटतं ना? गुड मॉर्निंग. अस्मीचे बाबा 2 दिवसांसाठी गावाला गेले. ते आज पहाटेच निघाले होते. 10च्या अराउंड ते पोहोचले. आता वाजलेत 11:30. माझं बऱ्यापैकी आवरून झालं आहे. अस्मी अंघोळ करते आणि आज मला मेन काम करायचं आहे, म्हणजे मला कपाट लावायचं आहे. कपडे खूप अस्ताव्यस्त झालेत आणि मी बराच दिवस झाले करू म्हणून टाळते. सो आज मला ते एक काम करायचं आहे मेन. आणि जेवणाला दुपारी मी दाल राईसच लावेन. आम्ही दोघीचे जेवणारे. अस्मीला पण खाता येईन, ती फार तिखट खात नाही. तर वरण भाताचा मी कुकर लावते आणि साईड बाय साईड ते होतंय तोपर्यंत कपाट पण आवरायला घेते. हा बॅकग्राऊंड नॉईज प्लीज इग्नोर करा. आमच्याकडे समोर एक झालं की एक कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याच्यामुळे हा त्रास आम्हाला आहेच. मग आंघोळ करून फ्रेश झाले आणि सगळ्यात आधी वरण भाताचा कुकर लावला आणि मग वळाले माझ्या मेन कामाकडे. खूप दिवसांपासून करू म्हणत होते. फायनली आज मुहूर्त लागला. कपाट आवरायला घेतलं आणि त्यात माझे 2 तास कसे गेले कळलंच नाही. हे आवरत असतानाच अस्मीला जेवण दिलं. असं काहीसं मी आवरून घेतलंय. वरवरच क्लिनिंग केलंय मी. जे कपडे पडले होते वगैरे एक्स्ट्राचे ते मी सध्या बॅगमध्ये भरून ठेवलेत. नंतर मी ते व्यवस्थित बघेन, वॉश करेन आणि कोणाला डोनेट करायचे असतील ते करून टाकेन. आणि अस्मीने बेडवरती जो काही पसारा घातला होता तो फक्त मी झटकून जरा झाडून घेतलंय. आणि आता अस्मीचा झोपायचा टाईम निघून गेलाय. ती रोज 12:30-1ला झोपते. आता 2:15 होत आले. सो आधी मला तिला पटकन झोपवायचं आहे, म्हणून मी एवढंच फक्त क्लीन करून घेतलंय. नंतर मी बाकी सगळं आवरेन. आणि नंतर तिला झोपवलं आणि मी निवांत जेवले. दुपारच्या जेवणासाठी मी माझ्यासाठी सांबार बनवलं होतं. मला सांबार भात आवडतो. अस्मी उठल्यावर तिने चिक्कीची फर्माईश केली. मग आम्ही ती बनवायला घेतली. इकडे अस्मीसुद्धा मला हेल्प करत होती बरं का. थोड्या वेळाने आम्ही खाली गेलो आणि हरिपाठाला बसलो. आजकाल अस्मीला हे खूपच आवडायला लागले. ती अर्धा-पाऊण तास इथे टाळ वाजवत बसते. क्लॅप करा, क्लॅप करा, क्लॅप करा. ये ये. रात्रीच्या जेवणासाठी आम्हाला अस्मीच्या आत्तूकडून पुरणपोळीचा टिफिन आला होता. मग घरी येऊन आम्ही तेच जेवलो. अस्मीला तर असं टिफिनमध्येच खायचं होतं. आत्तूनी अस्मीसाठी आमरस पण दिला होता बरं का. जेवण झाल्यावर मी थोडंसं किचन आवरलं आणि मग अस्मीला झोपवलं. असा संपला आमचा आजचा दिवस अस्मीचे बाबा नसतानाचा. थँक्स फॉर वॉचिंग.